नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाची 21 सप्टेंबर रविवारची अपडेट आता आपण पाहणार आहोत. ती पाहण्या अगोदर आपणास एक विनंती आहे, धरणाच्या अपडेटसह इथून पुढे 2 ते 4 दिवसात आपण जिल्हा परिषदेचा सविस्तर बेधडक आढावा, पंचायत समितीच्या निवडणुका व नगरपंचायती तसेच स्थानिक ग्रामपंचायती यांच्या मुलाखती लवकरच सुरू करणार आहोत. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट. तर वीर धरणाची प्रथम थोडक्यात माहिती घेऊया. तर वीर धरणातून 20 सप्टेंबरला म्हणजे काल 5 वाजता सायंकाळी जो पूर्वी विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत होता, खरं तर तो 17,000च्या पुढे गेला होता. नंतर तो 7,837 क्युसेक्स सोडण्यात येत होता. मात्र काल 5 वाजता तोच विसर्ग कमी करून 2,025 क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे. तरी नीरा नदीपात्राच्या आसपासच्या नागरिकांनी सावधानता बाळगावे असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून करण्यात आले. तर उजनी धरणाची अपडेट आता आपण पाहूया. उजनी धरणाची आजची टक्केवारी 108.31% असून उजनी धरणात एकूण पाणीसाठा 121.68 TMC झाला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा 58.02 TMC आहे. उजनीत येणारी आवक ही 14,351 क्युसेक्स आहे. आवक अजूनही वाढू शकते. याचं कारण म्हणजे पुणे जिल्हा परिसरात व साधारण 25 ते 30 दिवसाचा राहिलेला पावसाळा, परतीच्या पावसात किती प्रमाणात पाऊस पडतो व उजनी धरणच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात किती पाऊस होणार यावर धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण आपण समजून घेऊया. आवक आता आपण तिथपर्यंत आलो होतो. आवक 14,351 क्युसेक्स सध्या आहे. उजनी धरणातून सध्या सोडला जाणारा विसर्ग 20,000 क्युसेकचा आहे. त्यात वीज निर्मिती मिसळल्यास तो 21,600 क्युसेक म्हणजे वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक असं मिळून दोन्ही मिळून 21,600 क्युसेक्स उजनी धरणातून थेट भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडला जात आहे. तर अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करा. तसेच उजनीतून सिनामाडा योजनेत 180 क्युसेक सध्या सोडलं जात आहे. तर दहेगाव उपसा सिंचन योजना बंद असून कॅनल 600 क्युसेकचाच विसर्ग सुरू आहे. तर बोगद्यातून 200 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.